खर तर शहरं ही झोपडपट्टी मुक्त असावी, शहरांचा विकास व्हावा या विचाराने आणि या मिशनवरती सरकार काम करत आहे. शासनाचं तसं धोरण आहे. पनवेल महापालिका ही खरं तर एका बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळ, दुसऱ्या बाजूला तिसरी मुंबई, त्या ठिकाणी नैनासारखा प्रकल्प, असं भौगोलिक महत्व असलेलं हे शहर आहे. आणि पनवेल महापालिकेच्या वतीनं MMRDA कडे सातत्याने फॉलोअप केला जात होता की आपल्या माध्यमातून, MMRDAच्या माध्यमातून जी 11,000 घरं पनवेल तालुक्यात त्या ठिकाणी तयार आहेत, त्यातली घरं पनवेल महापालिकेला जर आपण दिली तर महापालिकेचे अनेक विकासाचे प्रोजेक्ट आहेत ते मार्गी लागतील. पनवेल महापालिकेमध्ये 6,688 त्या ठिकाणी झोपड्या आहेत आणि त्याच्यामध्ये 45,000 पेक्षा जास्त झोपडपट्टी वासीय त्या ठिकाणी राहतात. आम्हाला जर का या सगळ्या झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी आहे त्या भागामध्ये घरं बांधून द्यायची असतील, प्रधानमंत्री आवास योजनेची घरं करायची असतील, तर त्या बांधकामाच्या कालावधीमध्ये या सगळ्या मंडळींना कुठंतरी स्थलांतरित करावं लागेल, ट्रान्झिट कॅम्प असायला पाहिजे. यासाठी ही घरं MMRDA कडे पनवेल महापालिका मागत होती आणि गेले 3-4 वर्षापासूनचा सातत्याने हा फॉलोअप आहे. पण त्या ठिकाणी सातत्याने MMRDA सांगितलं की ही घरं आमची दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी नियोजित आहेत, त्याचं नियोजन आहे. मग 8-8 वर्ष आपण ही घरं का देत नाही, 8-8 वर्ष तुमचं नियोजन जे आहे ते पूर्ण का करत नाही, हा प्रश्न आज मी सभागृहात विचारला. आणि जर आपण घरं त्या कुठल्या दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरत नाही, महापालिकेलाही देता येत नाही, आपण देत नाही, तर हे असं का, याच्या विषयावरती सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे, जे सकारात्मक आहे, की त्यांनी सांगितलेलं आहे की हा विषय खूप महत्वाचा आहे आणि या विषयासाठी तातडीची बैठक आजच संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. आणि त्या जागेवरती ती जी घरं आहेत ती जर का दुसऱ्या कुठल्या नियोजनासाठी असतील तर त्यांना दुसरीकडे काही घरं देता येतील का, आणि पनवेल महापालिकेने मागितलेली घरं ही पनवेल महापालिकेला कशी देता येतील, या विषयाची सकारात्मक चर्चा त्यात होणार आहे. त्यामुळे मला खरं तर